आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। निपाणी सिनियर लिजेंडरी टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन। सिनियर क्रिकेटर्स असोसिएशन आणि धनलक्ष्मी क्रेडिट संवाद सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने निपाणीत आंतरराज्य सिनियर लिजेंडरी टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धांचं आजपासून आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धा निपाणीतील ऐतिहासिक म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर घेण्यात येत आहेत। या स्पर्धेच्या सुरुवातीला मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांनी स्टंप, बॅट, बॉल यांची पूजा करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। पहिला सामना कागल व चिकोडी या संघ दरम्यान खेळवण्यात आला। या स्पर्धेसाठी 40 वर्षावरील क्रिकेटर्सना संधी देण्यात आली असून एकूण 16 संघांनी आपला सहभाग नोंदवला। यामध्ये कोल्हापूर, कराड, जमखंडी, जयसिंगपूर, मुधोळ, चिकोडी, निपाणी या गावातील स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे। विजेत्यांना एकूण 2.5 लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत। त्यासोबतच मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन्स, बेस्ट विकेट कीपर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द मॅच यांना क्रिकेट असोसिएशन व धनलक्ष्मी संस्थेमार्फत बक्षिसे दिली जाणार आहेत। दिवस रात्र या स्पर्धा घेण्यात येणार असून क्रिकेट प्रेमींसाठी ही खास पर्वणीच असणार आहे। या उद्घाटन प्रसंगी उपाध्यक्ष मधुकर खवरे, महेंद्र सांगावकर, अंजुम भोसले, विक्रमादित्य धुमाळ, संजय चोरगे, सोमनाथ शिंदे, मैनुद्दीन मुल्ला, नाविद देसाई, बसवराज जडी, सुनील कांबळे, लहू मदाळे, अमित खराडे, मज्जिद सय्यद, राजू नाईक, रमेश शिंदे, विजय साळुंखे, नितीन साळुंखे, सुजय मेहता, ओमकार शिंदे, सतीश यड्डुरे, किशोर लांडगे, पिंटू चव्हाण, सचिन बागे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत आशिष भाट तर प्रास्ताविक माजी नगरसेवक मज्जिद सय्यद यांनी केला आहे। याचा उद्देश सांगायचा म्हणजे असा आहे की आपण 40+ जी सुरुवात केली हे कैलासवासी चांद उस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली आपण खेळायला जात होतो। त्याच्या मागे म्हणजे आम्ही गोव्याला जात होतो, त्यानंतर इथं कोल्हापूर, कागल आणि निपाणी कागल अशी टीम आमची झाली। ह्या टीम असं खेळत असताना इतर ठिकाणी ह्या 40+च्या मॅचेस आम्ही बघून की बाबा आमच्या पण निपाणी शहरामध्ये अशा मॅचेस एखाद्या यदा कदाचित व्हाव्या या दृष्टिकोनानं मागच्या काही महिन्यापूर्वी एक छोटेसे मी एक दिवसीय 40+ मॅचेस ठेवलं आणि त्या मॅचेस चांगल्या पद्धतीने पार पडल्या। मग पुढचं ध्येय धोरण आम्ही चांगलं हे करून एक विचार डोक्यात आणला हो। त्या विचार करत असताना श्री मैनुद्दीन मुल्ला, त्याचबरोबर आमचे मित्र अंजुम भोसले साहेब, रमेश शिंदे, चांद उस्ताद, मी आणि आमचे काही सिनियर लोक असे बसून चर्चा केली आणि चर्चा केली असताना एक नियोजन घालायचं म्हणून ठरलं। त्या नियोजनाला आता बाबा या असं नसं आणि या पद्धतीचं बक्षीस आपल्याला कोण देईल, तर मग आमच्या पटकन लक्षात आलं की या संदर्भात आपण रवी अण्णाशी जाऊन जरा चर्चा करूया। रवी अण्णाशी जाऊन चर्चा केल्यानंतर मग रवी अण्णा म्हणाले की कसं काय काय नियोजन, तर त्यांना नियोजन सांगितल्याबरोबरच कुठल्याही क्षणाचा न विचार करता रवी अण्णांनी ह्या स्पर्धेसाठी होकार दिला। आणि मग नियोजन कसं, मग नियोजन करायचं आता भानगडीत आपण सगळेजण एकत्र आलो। नियोजन करत असताना मग आपण मग ठरलो की बाबा धनलक्ष्मीच्या माध्यमातून ह्या टुर्नामेंट्स आपण भरूया। तर धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी आयोजित सिनियर लेजेंडरी 40 वर्षावरील भव्य टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन झालं आणि ह्या आयोजनाला आपल्याला भरपूर प्रतिसाद देखील मिळाला आणि 16 टीमाचा ह्या स्पर्धेमध्ये 16 टीमाचा सहभाग असल्यामुळे निपाणीकरांना ही एक चांगली संधी मिळवून देण्याचं काम हे धनलक्ष्मी कोऑप क्रेडिट सोसायटी यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांच्या डायरेक्टरांचं आणि चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन ह्या सर्वांचं मोठं योगदान आमच्या ह्या क्लबला लाभलेलं आहे, असोसिएशनला लाभलेलं आहे। आपण गेल्या पिठाला बाबा की हिने ह्या टुर्नामेंट्स व्यवस्थितरित्या पार पाडू शकतील का न शकतील हा न विचार करता त्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही कुठे तडा जाऊ देणार नाही याची दक्षता आपण सर्वजण घेतलेली आहे। आणि या पुढील काळात देखील त्यांचं सर्व आम्हाला असं पाठबळ असं योग्य असं लाभेल अशी एक अपेक्षा बाळगून मी पुढील कार्यक्रमाचं नियोजन। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।